संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी सुवासिनींना आपल्याला मसाला दूध देण्याची खूप इच्छा असते, परंतु मसाला दूध तयार करायचं म्हणजे ते आटवावं लागतं आणि त्याला सारखे लक्ष द्यावे लागते, नाहीतर ते ओतू जातं आणि आटवण्यासाठी सुद्धा आपला वेळ खूप जातो. म्हणूनच आज मी तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि अगदी 10 मिनिटात मसाला दूध कसे तयार करायचे आणि दुधाचा मसाला देखील कसा तयार करायचा ते सुद्धा तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला आपण दुधाचा मसाला कसा तयार करायचा तो बघूयात. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. त्यानंतर 10 ते 12 बदाम घालायचे आहेत. 10 ते 12 काजू घालायचे आहेत. 2 विलायचीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. दुधाला घट्टपणा येण्यासाठी इथे मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घालत आहे. दूध चवदार आणि घट्ट होण्यासाठी इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घालत आहे. 5 ते 6 केशर काड्या घालायच्या आहेत आणि हे मिक्सरला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही. मस्त इथे दुधाचा मसाला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही दुधाचा मसाला एकदाच बनवून ठेवू शकता आणि एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. गडबडीच्या वेळेस अगदी खिरीमध्ये, बासुंदीमध्ये, रबडीमध्ये किंवा आईस्क्रीममध्ये देखील हा मसाला आपण घालू शकतो. आता हा दूध मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्यावर 3 ते 4 इथे मी पिस्त्याचे काप घालत आहे आणि 1 चमचा चारोळे घालत आहे. यामुळे दूध दिसायला तर छानच दिसते, परंतु चवसुद्धा खूप छान येते. आता इथे आपला दुधाचा मसाला तयार झालेला आहे. मसाला दूध कसे तयार करायचे ते आता आपण बघूयात. इथे मी एका भांड्यामध्ये 1 लिटर दूध घेतलेले आहे. ते सुरुवातीला आपल्याला तापवून घ्यायचे आहे, म्हणजेच गरम करून घ्यायचे आहे. याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर सगळी साय यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे. गॅस हा लहानच ठेवायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळा दूध मसाला घालायचा आहे. तुम्ही म्हणाल हा दूध मसाला खूप झालेला आहे, परंतु हा दूध मसाला जास्त झालेला नाही. त्यामध्ये आपण साखर घातलेली आहे, म्हणून दूध मसाला हा जास्त वाटत आहे आणि हा असा ढवळून घ्यायचा आहे. साखरेमुळे मिल्क पावडरच्या अजिबात गाठी होत नाहीत. मस्त हे दूध आपल्याला 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. दूध थोडे चांगले उकळल्यामुळे केशरचा रंग आपल्या दुधात उतरेल आणि मसाला दूध हे दिसायला सुद्धा खूप छान दिसेल. आता हे दूध आपल्याला चांगले 10 मिनटं उकळू द्यायचे आहे. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती दूध आपले मस्त घट्ट झालेले आहे आणि दुधाला रंग देखील मस्त आलेला आहे. इथे आपले 10 मिनटात तयार होणारे मसाला दूध तयार झालेले आहे आणि दुधाचा मसाला देखील तयार झाला आहे. तुम्ही नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.